हे अपेक्षित होतं. धक्का कशाला बसेल? ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये धक्का बसावा असं काही नाही. या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत आणि त्याच्यावरती आता आम्ही किती वेळ चर्चा करायची. नाही, पण रावसाहेब एक आहे की विधान परिषद असेल किंवा राज्यसभा, अलीकडे महाराष्ट्रामध्ये हा एक पायंडा बनत चाललाय की निवडणुका बिनविरोध व्हाव्यात. निवडणुका नाही, चांगल्या हेतूनं जर बिनविरोध होणार असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, चांगल्या हेतूनं. पण काल जो प्रकार घडला बिनविरोध पॅटर्नचा, त्याचं स्वागत करणं म्हणजे लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखं आहे. निवडणूक हा संविधानाने दिलेला अधिकार, हक्क आहे मतदान करण्याचा. विधान परिषदेचं मतदान हे गुप्त असतं, राज्यसभेचं उघड असतं. या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या तर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होऊ शकते. उघडपणे कोणी रिव्होल्ट करणार नाही, त्यांचं ताबडतोब आमदारकी जाऊ शकते. पण विधान परिषद हे गुप्त मतदान आहे. मग भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष का घाबरले निवडणूक घेण्यासाठी? घाबरायचं कारण काय? तुमच्याकडे संख्याबळ असताना तुम्हाला निवडणूक घ्यायची नाही, याचा अर्थ तुमची मतं फुटतील, फोडली जातील किंवा अनेक मतदार सदसद्विवेक बुद्धीला स्मरून मतदान करतील म्हणून तुम्ही धमक्या दिल्यात माघारीसाठी. नाशिकला धमकीचा प्रकार झालेला आहे. सोलापूर विधान परिषद मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला धमक्या दिलेल्या आहेत. अन्य ठिकाणी दबाव झालेले आहेत. ह्याची तुम्हाला खरं म्हणजे गरज नाही.